नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आमची मम्मी चाललेली असा मुंबई. तर ती खडेसून कशी मुंबईत जातली, बसने जातली या ट्रेनने जातली, ह्या सगळ्या काय तुम्ही पुढे बघशातच. त्या अगोदर आपण आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर चला मग घरात जाऊन बघूया कितकीशी तयारी झाली आहे, ती बॅग वगैरे पॅकिंग झाली काय नाही ते. परत आम्ही इसासून कितीच्या बसला जातालो, सगळे काही गोष्टी आपल्याला बघूच्या असतात. आणि बऱ्याच दिवसांनी आपण माळगावच्या रेल्वे स्टेशनला पण जातलो. तर मम्मी आमच्या आतोकडे जातली आपण वेलला, बॅग गे भरल्या ना दोन्ही पण. तर आम्ही आता इथं 12:30च्या बसला येलो, अजून बस येऊक नाही. बघूया, साक्षी येत असला तर येतला. आता कॉलेजला जाता, त्याची परीक्षा चालू आहे. आणि मम्मी आता आमची ना 15 दिवसांसाठी जाता. तर बघूया आता किती वाजेपर्यंत आम्ही सावंतवाडीत पोचतो. होती ट्रेनची तिकीट त्याची काढलेली आहे, कन्फर्म झालेली आहे. तर आता जाऊया, बघूया बसल्यानंतर. सूत्र निधलं आबा काय म्हणता, कलमीच ताक फिरा खाता आबा. तर ती बघा, आई पण इली काठी घेऊन पाठसून गेलो काय नाही ती बघू. तर आता थोड्या वेळात बस येत, नंतर आम्ही जाऊ आमच्या प्रवासाक, म्हणजेच मम्मीच्या मुंबईच्या प्रवासाक सुरुवात जातली. बालेघाटातून पाय मोकळे करून घेऊन येते घरा. तर मंडळी, बस इल्लेली हा. चल मम्मी, यारले 15 दिवसांसाठी बाय बाय कर. बाय बाय तुमका. तर 15 दिवस आता जास्तीत जास्त सगळी जबाबदारी असा. कधी काय करता? हा हा चल. तर मंडळी, आत्ताच आम्ही शिराडा बसने रेल्वे स्टेशनच्या थिसर उतरलो. मम्मी आमची ट्रेनने जातली आहे, जनशताब्दी ट्रेन असा. 4चं टायमिंग असा. बघूया किती वाजता येतात ती. तर मम्मी जरा मार्केटमध्ये गेलेली, भाजी वगैरे माका घेऊन दिल्या. तर आता हिसरसून आतमध्ये जातो. चला मग आज रेल्वे स्टेशन पण बघून घेऊया आपण. तर स्टेशनवर ना खूप मस्त चित्रीकरण केलेलं हा. तर आम्ही आता 3 वाजता बरोबर पोचलो स्टेशनवरती. गर्दी नाही, सीझनच्या टायमिंगला ना सगळी मुंबई उतरता. होळी आता असतल्या, आतापासूनच बुकिंग चालू झाली असतल्या. तर कणकवली, परत सावंतवाडी म्हणजे मळगाव रेल्वे स्टेशन खूप असे म्हणजे डेकोरेट केलेले असतात, सगळीच नवी जशी की एअरपोर्ट असतात तशी. तर खूप सुंदर सुंदर चित्रीकरण केलेलं असा. आणि सर कायमची राजा राणी म्हणजे तुतारी एक ट्रेन लागलेली असतात, ती 6 की 7च्या दरम्यान निघता हिसरसून, पण ती लेट होता. आणि ही जनशताब्दी असं ती 4-4:30पर्यंत तिचं टायमिंग असा. तर मम्मी आज रात्रीच पोचतली, कारण की ती जास्त स्टॉप घेणार नाही. तर अन्नवेलला मम्मी उतरतली मुंबईत आमच्या आतूकडे छोट्या. तर तोपर्यंत रेल्वे स्टेशन आपण बघून घेऊया. ट्रेनला खूप टाईम असा. त्या साईडला पार्किंग आहे. अजून ट्रेन येऊक नाही, ही बहुतेक कायमस्वरूपी लागलेली असता. तर जरासं याचं फिरान घेतो अजून. खूप म्हणजे खूप टाईम असा. मम्मी एकटीच जाता, पण तेवढ्या आतूक आमच्या खूप टेन्शन असा ती पोचा सर ते आपली जाता करा 15 दिवसांसाठी. आमची खूप मुश्किल असा सगळा करू. माझी तर खूपच मुश्किल असा, कारण की व्हिडिओ वगैरे काढताना, थंबनेलचे फोटोने काढताना मम्मीची माका बऱ्याच प्रकारे मदत होय. आता सगळं मम्मी गेली काय सगळं पुढे माका व्यवस्थित एकट्याकच कवरअप करू ह्या, कारण की ती पण जातली या. मयूरचं डब्बो बिब्बो सगळा काय तरी पण मी व्यवस्थित हँडल करतले सगळ्या गोष्टी.
तर मंडळ ही बघा हडे या साईडीक नाही ट्रेन लागलेलीच असा त्यांना जाऊचं नाही मम्मीची जनशताब्दी येतली या ट्रेन. मस्तपैकी फुला लागलेली. सावंतवाडी रोड तर इसरसून आता मम्मीचा आमच्या ट्रेनचा प्रवास चालू होतो पनवेलपर्यंत. काय माहिती आता 4च्या ना. तर मम्मीक विचारूया मम्मी ती माझ्यासाठी आणि माझ्यासाठी काय निरोप ठेवून जातं म्हणजे काय व्यवस्थित राहा बाय बरी सगळं व्यवस्थित या करा. व्हिडिओ मात्र बंद ठेवू नको. व्हिडिओ कंटिन्यू चालू चालू ठेवा. आता बघूया जसं जमात तसा सगळी कामं करू काय. दिवसभर तसं फ्री असतले पण सकाळी खूप धावपळ होते आणि आणखी ते परडी हडे तडे संध्याकाळचा कर 2-3 ठिकाणी परडी करून ठेवलं आहे. बाकी काय नाही. जर गाडी वगैरे असतं तर कसा लगेच जाऊन येलं असते पण असं तितकंच व्यायाम पण. तर असो आता थोड्याच वेळात मम्मीची ट्रेन येतली तोपर्यंत आम्ही जरा बसतो विश्रांती घेतो. तर ही जी गेली नाही बहुतेक वंदे भारत ट्रेन असा. तर आता मम्मीची ट्रेन इलेली असा बरोबर 4:30 वाजल्यात. तर आता इथं D1 डबो असा इंजन लागानाच. तर आता जाऊन येते का कोणच नाही होते. आता सगळा पब्लिक जमा झालेला. ट्रेनचं टायमिंग झालं तसं बियात आधी काही एक बिया नको दादलं येतो लातडे बिंदास जा तू. थांब एसटी नी तिरा 12ची गाडी वाटली का. नऊ नंबर चल हां चल. तर मम्मी बसायला मी आता जाते घरात. मला ट्रेन सुटली मम्मीची आता स्वारी चालली मुंबईक. चला मग मंडळी मी आता जाते सावंतवाडीक जाऊ. 4:45 वाजले मग काही सरच बघूया आता कितीची बस गावता ते मग काही सरसून फक्त सावंतवाडीत पोचसरच प्रॉब्लेम असा बस माहीत नाही. तर मी मेन तिट्यावर जाते हळूहळू चलत कारण की इसरसून कशी यासाठी रेडी आहे ना मग तडसल्याच बस गावतले पण त्यासाठी गेले तर नक्की मला बस गावू शकतात किंवा मग इसांका विचारून मग जात आहे. तर आता आपण डायरेक्ट वाडीत गेल्यानंतर तर मी असं विचारलं आहे तर बस असा बोलले मग आता आपण तडे जाऊची गरज नाही. हिसर ज्या स्टॉप असा आपण हिसरसूनच आता सावंतवाडीची बस पकडून जाऊया. मम्मी गेली स्वामींच्या कृपेने मम्मीचा प्रवास व्यवस्थित होऊ दे. आता मी या सावंतवाडी बस स्टँडला पोचलो आहे. आता इथून बघूया 6:45 आमची बस असा बसने आता डायरेक्ट वेरलॅक. मंडळी घराकडे मी आता पोचले 8च्या बसने. लाईट वगैरे पूर्णपणे गेलेली मळ्यात ना नशीब की मयूर आणि सोहम माका भराय केले नाही तर मी आता शापर अडकुळाच परतलेले कारण की रस्त्याचे लाईटीचे जे खांब होते त्याची पण लाईट गेलेली. आणि आमच्याकडे रात्री गाडी 8 वाजता पोचता आणि सो स्टॉपकडे येणार नाही देवळाकडे येता. आणि तुमका बऱ्याच जणांका माहीत असला देवळापासून ते फौजदारीपर्यंतचं अंतर कसं असता आणि एकट्याकांना खूप अशक्य असा. खूप जरा अत्यंत प्रॉब्लेम होता तो म्हणजे गाडीने असो. तरी पण बघूया गाड्याचा विचार चालू आपण तितकी अजून काय जमाक नाही तरी पण असं. तर चला मग आता जरा मी आराम करते. मम्मी आमची आता 11 वाजेपर्यंत पोचतली आहेत. आपण भेटाय लवकरच एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि आता माझ्या व्हिडिओतली माझ्या बघित राहा माझी कामं ब्लॉग कसा सगळं ॲडजस्ट करता येतात. तर चला मग लवकरच भेटाय नवीन व्हिडिओ घेऊन.